आर्टिकल 341 हे सांगतो की कोणतीही एससी ची लिस्ट, शेड्यूल कास्टची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचा अधिकार हा केवळ प्रेसिडेंटचा राहील. आणि अशा माध्यमातनं सुप्रीम कोर्टानं आर्टिकल 341 बाजूला सारत त्यांनी एससीच्या लिस्टमध्ये सब क्लासिफिकेशन किंवा सब कॅटेगरायझेशन एससीची लिस्ट, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये एससीज मध्ये 59 कास्ट येतात. त्या 59 कास्ट मध्ये सब क्लासिफिकेशन करण्याची ऑथॉरिटी त्यांनी प्रत्येक राज्याच्या गव्हर्नरला किंवा प्रत्येक राज्याला त्या पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. हा अधिकार प्रेसिडेंटचा असतो. तो प्रेसिडेंटचा अधिकार काढून तो गव्हर्नरला दिलेला आहे. त्यामुळे मी हा शब्द वापरतोय की त्या जजमेंटच मुळात असंविधानिक आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने जर सब क्लासिफिकेशन करण्यात आलं तर आर्टिकल आम्हाला सांगतो की राईट टू इक्वॅलिटी, या सगळ्या ज्या कास्ट आहेत या इक्वल आहेत. हा कुठेतरी आर्टिकल, राईट टू इक्वॅलिटीचा आर्टिकल कुठेतरी खारिज होताना आम्हाला दिसतं. आणि याचा दुष्परिणाम असे होते की खूप मोठ्या प्रमाणात आज प्रत्येक राज्यामध्ये ज्या एससीज आज खरं तर शेड्यूल कास्ट म्हणूनही पूर्ण देशामध्ये, पूर्ण राज्यांमध्ये आम्ही अजूनही एकत्रित आलेलो नाही आहोत. आणि आज एससीज मध्ये पुन्हा डिव्हिजन मोठ्या प्रमाणात करण्याचं काम, षडयंत्र या माध्यमातून सुरू होईल.